नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण 28 जून रोजी होणारी TET परीक्षेसाठी आपण या चॅनलमार्फत टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण 30 प्रश्नपत्रिका आपण घेणारच आहोत. त्यापेक्षा जास्तही घेण्याचा आपण प्रयत्न करूच. आणि सर्व जे प्रश्न आहेत ते आपण सिलेबसवर आधारितच घेतलेले आहेत किंवा आपण मागील पेपरचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. तर आपण आजचा जो आपला पेपर हा तिसरा पेपर आहे आणि तिसऱ्या पेपरमध्ये आपण बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे आपण ॲड केलेलं आहे. तर आपण वेळ न वाया घालवता या टेस्ट पेपरची सुरुवात करू. बघा, इथे तुम्हाला प्रश्न दिसत आहे स्क्रीनवरती. तर पहिला प्रश्न कसा आहे बघा इथं. डिस्ग्राफिया या अध्ययन अक्षमतेमध्ये बालकास प्रमुखता टिंबटिंब होतो. म्हणजे कशाची समस्या असते. ठीक आहे, तर ही समस्या आहे बघा, डिस्ग्राफिया ही समस्या आहे. तर डिस्ग्राफियामध्ये नेमकं बालकांना कशाचा त्रास होतो, म्हणजे काय शिकता येत नाही त्यांना, तर हे आपल्याला उत्तर द्यायचे. तर यासाठी उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे यासाठी. याच्यामध्ये ना लिहिण्याची समस्या असते. डिस्ग्राफियामध्ये विद्यार्थ्यांना लिहायला समस्या येत असते, म्हणजे लिहायला तेवढं जमणार नाही त्यांना. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. टिंबटिंब म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीचे संख्यात्मक वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं बघा बऱ्याच ह्याच्यामध्ये, मापन आणि विकासमध्ये, की संख्यात्मक काय यामध्ये. ठीक आहे, बघा इथं प्रश्न काय दिला. एखाद्या गोष्टीविषयीचे संख्यात्मक वैशिष्ट्य होय, म्हणजे काय आहे अशी गोष्ट की ज्याचं आपण संख्यात्मक वैशिष्ट्य म्हणू शकतो त्याला. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 मापन. मापन म्हणजेच एखाद्या गोष्टीविषयीचे संख्यात्मक म्हणले, ध्यानात ठेवा, गुणात्मक नाही, संख्यात्मक वैशिष्ट्य होय. पुढचा प्रश्न पाहू आपण. टिंबटिंब हे पूर्वनियोजित व पद्धतशीर पद्धती असल्याने एखाद्या व्यक्तीवर विशिष्ट परिस्थितीचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी निरनिराळ्या साधनांचा वापर करून माहिती जमा केली जाते. बघा, ते संकल्पनावर आधारित काय प्रश्न आहेत हे. ठीक आहे, बघा इथं पुन्हा मी प्रश्न वाचतोय. टिंबटिंब हे पूर्वनियोजित व पद्धतशीर पद्धती असल्याने एखाद्या व्यक्तीवर विशिष्ट परिस्थितीचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी निरनिराळ्या साधनांचा वापर करून माहिती केली जाते. आता ही कोणती पद्धत आहे. ठीक आहे, 4 पद्धती दिल्या तिथं आपल्याला. हे सगळे 4ही पद्धती आपल्याला कामाच्याच आहेत, पण वरील संकल्पनानुसार इथं कोणती पद्धत बरोबर येऊ शकते. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 नियंत्रित निरीक्षण. नियंत्रित निरीक्षण पर्याय क्रमांक 2 आहे. बघा, नियंत्रित निरीक्षण हे काय असतं बघा, पूर्वनियोजित असतं आणि ही पद्धतशीर पद्धती असते. यामध्ये काय होते की एखाद्या व्यक्तीवर विशिष्ट परिस्थितीचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी निरनिराळ्या साधनांचा वापर करून माहिती जमा केली जाते. याला आपण नियंत्रित निरीक्षण पद्धती म्हणतो, ध्यानात ठेवा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसे का बनले हे पाहण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते. बघा, हे एकदम मस्त प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे पद्धतीचा दिलेल्या आहेत या आपण टेस्ट सिरीजमध्ये जास्तीत जास्त. इथं पुन्हा एक पद्धतवर प्रश्न आला बघा, कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व, ठीक आहे, तसे का बनले हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर कोणती पद्धत वापरली जाते. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 आहे, जीवन वृत्तांत अभ्यास पद्धती. पर्याय क्रमांक 3 जीवन वृत्तांत अभ्यास पद्धती वापरली जाते. त्याच्यानंतर बघा, प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली. हे बघा, हे सर्वांना DED BEDला हे प्रश्न झालेले आहेत. ठीक आहे, प्रयत्न प्रमाद पद्धती उपपत्ती. ठीक आहे, तर हे कोणाची आहे, सोपा प्रश्न. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिल्यासाठी थॉर्नडाईकची आहे. कोणाची आहे, थॉर्नडाईकची आहे, प्रयत्न प्रमाद उपपत्ती. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने आपला शोध निबंध द कन्सेप्ट ऑफ द रिफ्लेक्स इन द डिस्क्रिप्शन ऑफ बिहेवियर या नावाने सादर केला. हां, एक असा एक मानसशास्त्र आहे. तर त्यानं काय केलं, त्याचा एक शोध निबंध आहे. त्या शोध निबंधाचं नाव काय बघा, द कन्सेप्ट ऑफ द रिफ्लेक्स इन द डिस्क्रिप्शन ऑफ बिहेवियर या नावाने सादर केला. तर असा कोणता मानसशास्त्रज्ञ आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील यासाठी. चौथा पर्याय कोणता आहे, स्किनर. कोण आहे, स्किनर. पुढचा प्रश्न पाहू आपण आता. कितव्या घटना दुरुस्तीनुसार शिक्षण हे आता मूलभूत हक्क बनले आहे. हे प्रश्न तोंडपाठ असले पाहिजे. ठीक आहे, कितव्या घटना दुरुस्तीनुसार शिक्षण हे मूलभूत हक्क बनलेले आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, 86वी घटना दुरुस्ती. पर्याय क्रमांक 2 86वी घटना दुरुस्तीनुसार शिक्षण हे आता मूलभूत हक्क बनलेले आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपला, समावेशी शिक्षणाचे उद्देश कोणते आहेत. बरोबर प्रश्न आहे, समावेशी शिक्षणाचे उद्देश कोणते आहेत बघा. पर्याय क्रमांक उत्तर येतं, पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं. म्हणजे कोणकोणते आहेत बघा, उद्देश कोणते आहेत, सर्वांसाठी शिक्षण आहे,
अधिकारांचे रक्षण करणे आहे आणि बंधुत्व भावनेचा विकास करणे, हे तिन्हीसुद्धा समावेशी शिक्षणाचे उद्देश आहेत. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. टिंबटिंब कमिशनने म्हटले की प्राथमिक शिक्षणाचे व्याप्तीचे उद्दिष्टे बालकांच्या समावेशी शिक्षणाच्या क्षेत्राच्या सफलतेवर आधारित आहेत. तर असं कोणतं कमिशननं वरीलप्रमाणे वाक्य म्हणलेलं आहे? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, कोठारी आयोग. ठीक आहे, कोठारी. राईट, कोठारी कमिशननं असं म्हणलेलं आहे. पुढचा प्रश्न, अपंग बालकांसाठी केंद्र शासनाच्या योजना कोणत्या आहेत? बघा, अपंग जे बालक असतात तर त्यांना केंद्र शासनाच्या काही योजना आहेत. ठीक आहे, तर त्या कोणत्या योजना आहेत हे आपल्याला सांगायचे. तर बघा इथं पर्याय क्रमांक 1 काय म्हणते, राष्ट्रीय अपंग पुनर्वसन कार्यक्रम हे सुद्धा आहे, राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना हे सुद्धा आहे, केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजना हे सुद्धा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे आपल्याला. वरील सर्व ह्या अपंग बालकांसाठी केंद्र शासनाच्या योजना आहेत, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, मूल्यमापनाच्या योग्य मुख्याध्यापकांना मूल्यमापनाचा उपयोग मुख्याध्यापकांना कसा होतो? मूल्यमापनाचा उपयोग मुख्याध्यापकांना कशा प्रकारे होतो? तर इथं बघू आपण, पहिला पर्याय काय दिला इथं आपल्याला, शालेय अभ्यासक्रमातील योग्यता ठरवता येते. पहिला पर्याय बरोबर आहे. मूल्यमापनाचा उपयोग मुख्याध्यापकांना कसा होतो हे आपण पाहतोय. दुसरा पर्याय म्हणतो की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दृष्टीने शालेय उपक्रमांची गुणवत्ता ठरवता येते, हे सुद्धा बरोबर आहे. शाळेतील अध्यापकांच्या अध्यापन पद्धतीची परिणामकारकता आजमावता येते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरीलप्रमाणे वरील 4ही पर्याय आपले बरोबर आहेत. मूल्यमापनाचा उपयोग मुख्याध्यापकांना अशा प्रकारे होतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आपण आता. दिलेल्या मापन व मूल्यमापन वाक्यापैकी कोणते योग्य नाही? प्रश्न मस्त आहे बघा. मापन आणि मूल्यमापन एक वाक्य योग्य नाही म्हणलं आहे. ठीक आहे, तर इथं बघू आपण कोणतं वाक्य योग्य नाही. मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो. पर्याय क्रमांक 2 आहे, मापनातून तुलना करता येते, हे वाक्य योग्य नाही. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे त्याचं. त्याच्यानंतर बघू आपण, मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी एका घटनेमध्ये करतो तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हटले जाते. बघा, मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी एका घटनेमध्ये करतो तेव्हा त्यास काय म्हटले जाते? योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 उपयोजन म्हटले जाते. काय म्हटले जाते? उपयोजन. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न असा आहे की विद्यार्थी दुसऱ्याच्या कृतीचे निरीक्षण करून स्वतः टिंबटिंब करू शकतो. ठीक आहे, चला. विद्यार्थी जेव्हा दुसऱ्याच्या कृतीचे निरीक्षण करतो आणि त्यातून जर काही शिकतो तर त्याला काय म्हटलं जातं? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, अनुकरण करणे. ठीक आहे, अनुकरण करणे. विद्यार्थी जेव्हा दुसऱ्याचे निरीक्षण करतो आणि तो स्वतः शिकतो त्याच्यासारखं करायला, तर त्याला आपण अनुकरण म्हणतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. शिक्षकाने अनुभूती कशा वापरायला पाहिजे? शिक्षकाने अनुभूती कशा वापरायला पाहिजे? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे कसे वापरायला पाहिजे बघा, अनुभूती उद्दिष्टाधिष्ठित असायला पाहिजे, अनुभूती विद्यार्थ्यांच्या वयानुसार असाव्यात, हे सुद्धा बरोबर आहे, आणि अनुभूती कशा रंजक असाव्या. ठीक आहे, तर वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत यामध्ये. त्याच्यानंतर जेव्हा एक शिक्षक एखाद्या कसोटीद्वारे ज्या क्षमतेचे मापन करावयाचे ठरवले व ते मापन अचूक होत असेल तर ती कसोटी टिंबटिंब आहे असे समजावे. बघा, पुन्हा प्रश्न वाचू आपण. जेव्हा एखादा शिक्षक एखाद्या कसोटीद्वारे एखाद्या क्षमतेचे मापन करावयाचे ठरवले आणि ते मापन कसं आहे? अचूक होत आहे, म्हणजे बरोबर होत आहे मापन. ठीक आहे, तर त्या कसोटीला आपण काय म्हटलं पाहिजे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, सप्रमाण कसोटी. पर्याय क्रमांक 1, सप्रमाण कसोटी. पुढचा प्रश्न, तोंडी परीक्षेची दोष सांगा. तोंडी परीक्षेचे दोष. ठीक आहे, आता प्रत्येक गोष्टीला काही ना काही दोष गुण असतातच. तर तोंडी परीक्षेचे आपल्याला दोष सांगायचे तिथं आपल्याला. तर बघा, पहिला पर्याय काय म्हणतो, या परीक्षेला वेळ जो आहे फार लागतो. बरोबर आहे, दोष आहे हा. एखाद्याला सोपे प्रश्न विचारले जातात, हा सुद्धा दोषच आहे. विद्यार्थ्यांनी कोणती उत्तरं दिली त्याची नोंद राहत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. तर वरील 4ही पर्याय योग्य आहेत. म्हणजे हे तोंडी परीक्षेचे दोष आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या मूल्यमापनामध्ये सर्व क्षेत्र सातत्याने पडताळली जातात? आता मूल्यमापन म्हणलं, मूल्यमापनचा प्रकार. ठीक आहे, असं कोणते मूल्यमापन आहे ज्यामध्ये सर्व क्षेत्र सातत्याने पडताळली जातात, म्हणजे कंटिन्युअस पडताळली जातात. ठीक आहे,
तर याचं उत्तर काय तर बघा, पर्याय क्रमांक 1 सातत्यपूर्ण मूल्यमापन. सातत्यपूर्ण मूल्यमापनमध्ये काय होतं की एखादे सर्व क्षेत्र ना सातत्याने पडताळली जातात. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे आपला, वर्गामध्ये तक्रार पेटी ठेवण्याचे कोणते फायदे आहेत? ठीक आहे, वर्गामध्ये तक्रार पेटी ठेवण्याचे फायदे, राईट, कोणकोणते फायदे आहेत? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 विद्यार्थ्यांचे तक्रार वाचून शिक्षक अध्यापनात मोठे बदल करतात. हे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर पाहू आपण, व्यक्तीच्या जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभवांचे वर्णन व स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. ही व्याख्या कोण केली? बघा, ही शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या आहे वर दिलेली. व्याख्या काय आपण पुन्हा ऐकू. व्यक्तीच्या जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभवांचे वर्णन व स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. ही व्याख्या कोणाची आहे? पर्याय क्रमांक 2 क्रो अँड क्रो यांनी शैक्षणिक मानसशास्त्राची अशी वरीलप्रमाणे व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न, शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट, तर डायरेक्ट उत्तर सांगतो बघा, पर्याय क्रमांक 4 सर्वांगीण विकास करणे. काय काय प्रश्न एवढे सोपे असतात ना की ते तुम्हाला लगेच शूट व्हायला पाहिजे तुमच्या दिमागामध्ये की याचं उत्तर हेच असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोठे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा काढली गेली? मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा, ठीक आहे, तर कुठे काढली गेली? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे जर्मनी. जर्मनी येथे काढली. पुढचा प्रश्न आहे, आत्मनिरीक्षण म्हणजे अंतर्मुख होणे किंवा आत वळून पाहणे, ही व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने केली? आत्मनिरीक्षणाची व्याख्या आहे. व्याख्या कशी आहे? अंतर्मुख होणे किंवा आत वळून पाहणे, अशी व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने केली? उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 जॉन लॉक. जॉन लॉकने वरीलप्रमाणे आत्मनिरीक्षणची व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न, दिवस तुझे फुलाचे झोपाळ्या वाचून झोलायचे वरील रचनेमध्ये कोणत्या वयाचा दाखला देण्यात आला आहे? बघा, वरील रचना कशी आहे बघा, दिवस तुझे फुलाचे झोपाळ्या वाचून झोलायचे, तर याच्यामध्ये कोणता वय स्पष्ट करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 कुमारावस्था. कुमारावस्था असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब ही बाल्य आणि तारुण्य यांना जोडणारी मध्यवर्ती अवस्था आहे. ठीक आहे, बाल्य आणि बालपण आणि तारुण्यावस्था यांना जोडणारी कोणती अवस्था आहे, ज्याला आपण मध्यवर्ती अवस्था म्हणतो? उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 कुमारावस्था आहे. ठीक आहे, जे बालपण आणि तारुण्यांना जोडते. पुढचा प्रश्न, परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे टिंबटिंब होय. परिस्थितीशी जुळवून घेणे, संकल्पनावर आधारित प्रश्न, तर त्याला काय म्हणतो आपण? उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 समायोजन. परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच काय? समायोजन करणे. पुढचा प्रश्न, एक मिनिट, हा प्रश्न आपल्याला पुन्हा आला आहे. ठीक आहे, प्रयत्न प्रमाद उपपत्ती हा रिपीट झाला प्रश्न. वरीलसुद्धा हा प्रश्न आला होता. ठीक आहे, तर याचं आपण उत्तर काय दिलं होतं सांगा बरं? थॉर्नडाईक. ठीक आहे, प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणाची आहे? थॉर्नडाईकची आहे. पुढचा प्रश्न, अभिजात अभिसंधान या उपपत्तीचा उद्गाता कोण? अभिजात अभिसंधान, बघा, प्रयत्न प्रमादचं थॉर्नडाईक आहे आणि अभिजात अभिसंधान ही जी उपपत्ती आहे तर याचा उद्गाता कोण आहे? उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 पॅवलॉव. कोण आहे? पॅवलॉव. ह्या उपपत्तीवर एक ना एक प्रश्न हमखास असतो, थोडं पाठच करून जायचं याला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, खालीलपैकी कोणता अवधानाचा प्रकार नाही? अवधानाचा प्रकार म्हणलं आणि त्याच्यानंतर काय म्हणलं? अवधानाचा प्रकार नाही. ठीक आहे, तर बघा इथं मी डायरेक्ट सांगतो, याचं उत्तर इथं बघा, यापैकी नाही. म्हणजे वरील तिन्हीसुद्धा अवधानाचे प्रकार आहेत. बघा, अवधानाचे प्रकार ध्यानात ठेवा, अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान आणि अभ्यस्त अवधान, हे तिन्हीसुद्धा अवधानाचे प्रकार आहेत. पण इथं नाही म्हणल्यामुळं तर यापैकी नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक अभिरुचीचे वैशिष्ट्य नाही? अभिरुचीची वैशिष्ट्य, ठीक आहे, अभिरुचीचे वैशिष्ट्य नाही म्हणलं, बरोबर, ध्यानात ठेवायचं याला. हां, आता इथं बघू आपण याचं उत्तर काय असू शकतं. उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 4 अभिरुची स्थिर असते. हे चुकीचं आहे, हे वैशिष्ट्य नाही त्याचं. ठीक आहे, हे वैशिष्ट्य नाही त्याचं. तर बघा मित्रांनो, आजचा हा आपला फास्ट ट्रॅक टेस्ट सिरीजचा तिसरा पेपर घेतलेला आहे आपण.
राईट. तर याच्यामध्ये आपण पूर्ण बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्राशी रिलेटेड काही प्रश्न घेतलेले आहेत. तर त्याच्यानंतर आज किंवा उद्या तुम्हाला इंग्रजी या विषयावरचा सुद्धा फास्ट ट्रॅक टेस्ट सिरीज येऊन जाईल. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुढील पेपरसोबत लवकरच भेटणार आहोत आपण. धन्यवाद.